आई एकदम मस्त कार आहे, थँक्यू. आवडली ना तुला? हो एकदम मस्त आहे. तर इकडे काय? तुला ते गिफ्ट दिलं होतं बाबांना द्यायला, ते दिलंस का? नाही. देऊन ये ना. ठीक आहे. राधिका, सगळ्या आईसाठी गिफ्ट आणली ना तू ना? हो आई. गुरुसाठी पण? कोणासाठी गिफ्ट आणायचं नाही असं ठरवलं नव्हतं आई. आणली सगळ्यांसाठीच. खरंय बाई. कसं असते ना, आपल्या माणसाईसोबत आपण किती भांडण तंटा केला, किती वादविवाद केले, तरी माया काही हटत नाही. आई तसं काही नाही. सगळ्यांसाठीच गिफ्ट आणली, मग यांच्यासाठी सुद्धा आणलं. आणि तसंही मी सगळ्यांना गिफ्ट देतेय, पण यांना देत नाहीये. हे जर अथर्वच्या लक्षात आलं असतं ना, त्याला काय वाटलं असतं, म्हणून मी यांच्यासाठी सुद्धा गिफ्ट आणली आणि त्यालाच द्यायला सांगितलं. सगळ्याची मन सांभाळतेस, स्वतःच्या मनाचा थांगपत्ता लागू देत नाहीस तू. आई, बाईच्या मनाचा थांगपत्ता खुद्द ब्रह्मदेवाला लागला नाही. आपण तर सामान्य माणसं. म्हणून मी आईला सांगितलंय की बाबांना रोज पॉकेट मनी राहील. अरे नाही, त्याची काही गरज नाहीये. आणि बघ कसं असतं अथर्व, आमच्या मोठ्या माणसांमध्ये ना आम्ही एक छोटा जॉब सोडला की मोठा जॉब शोधतो. मग तसंच मी करतोय आता. तुला माहितीये, मी मोठा जॉब शोधतोय आता. आणि मला मिळालं की मला पैसे पण खूप मिळणार आहेत, माझी सॅलरी पण वाढणार आहे. मग त्या जास्त सॅलरी मधून अथर्वसाठी अजून मोठं गिफ्ट, अजून मोठी कार घेणार मी. ओके, मी आईला सांगतो. राधिकानं मुद्दाम हे गिफ्ट दिलंय मला खिजवायला. तुला काय वाटलं राधिका, मी काय तुझ्या पैशांवर जगेन? गोड गैरसमज आहे तुझा. नाही, बस झाला आता. लवकरात लवकर मला चांगला जॉब मिळवायलाच हवा, काहीही करून. जेनी, एवढं उशीर यार. सॉरी. ए, तू सॉरी म्हणू नको. ते चोक यार, तू सांगितलंस मी आयुष्यभर थांबू शकतो. मी इथे पुतळा होऊ शकतो असा. चला. काय झालं, एवढं उशीर काय झालं ते तरी सांग. ते मी मॉमचा फोन आला होता. मॉमचा फोन? सगळं ठीक आहे ना? शी इज ऑल राईट? या एव्हरीथिंग इज फाईन. ग्रेट. बट आय टोल्ड हर अबाउट यू. अबाउट मी? या. अबाउट मी? या. आणि काय ते, म्हणजे ते ओळखतात का मला? असं काय करतात तुम्ही? विसरता का? मी सांगितलं होतं ना तुम्हाला, शी नोज यू. म्हणजे तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये काम करता. हा तू. अरे पण मी बाकी पण सांगून टाकलं. बाकी म्हणजे मॅरेज बद्दल आपलं? काय म्हणाला काय मॉम? मॉम म्हणाली की थोडा प्लम्प आहे. म्हणजे याच्यासाठी नाही सांगितलं का? पण स्वीट आहे, गुड चॉईस असं म्हणाली.
म्हणजे हो सांगितलं. चला हो. ती म्हणाली युअर लाईफ युअर डिसिजन, तुला आवडलं तर ठीक आहे. चला. म्हणजे क्रिसमसचा दिवस होता, तू सांगितलं आणि वा 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 काय सकाळ गेली. तुम्ही सांगितलं तुमच्या पेरेंट्सला? नाही, मी आता एक जरा वाट बघतो. सर तुम्ही नाही सांगितलं? नाही म्हणजे का? थोडं टेन्शन, थोडं टेन्शन येत होतं मला. थोडं कसलं? ते मी तू ते हे इंटरकास्ट आहे. इंटरकास्ट काय इंटर रिलीजन आहे? नाही, नाही तसं नाही. हे बघ माझं फुल कमिटमेंट आहे. म्हणजे असं मी असं काही विड्रॉ करत नाहीये. हे चुकीचं असतं. म्हणजे आधी मुलांनाच सांगायचं असतं. पण ते बघ मी माझ्या डोक्यात काय प्लॅन आहे माहितीये का? मी ना आधी आई बाबांना इथे बोलवतो. तू त्यांना भेट, त्यांच्याशी बोल. मग त्यांना कळेल तू किती छान आहेस, तू किती चांगली आहेस ते. आणि हे बघ ते तोपर्यंत ना तू थोडस गुजराती पण बोलायला शिकून जा. आणि मस्त त्यांच्या समोर गेलीस की एक छान गुजराती साडी अशी ती बांधून जायची. गॉड, हे टू मच आहे ना सगळं. नाही अजिबात डिफिकल्ट नाही. तू प्लीज आता ना वेगळे विचार करू नकोस. हे बघ माझे आई बाबा ना ते आहे फॉरवर्ड विचारातलेच आहेत. पण आता सून म्हटल्यावर काय पर्स्पेक्टिव्ह बदलतात. यू नेव्हर नो. जस्ट टू प्ले सेफ मी तुला असं सांगतोय. हे आता काय मी करते ट्राय. हा दॅट्स इट. बरोबर. चल आपण कॉफी घेऊया आणि मग जाऊया ऑफिसला. चल. सर कॉफी इथे एकदा तुम्ही मला आधी स्ट्रेस दिलाय आणि कॉफी वगैरे काय नको ना तू. नाही, माझा मूड नाही आता. क्रिसमसचा सर किती वाजलेत बघा. ते सिक्रेट सांटा आहे ना, चला आता जाऊ दे. अरे हो, सिगरेट सँड आहे की नाही? राहिलं. वाव, हे तू गाणार आहेस? घाला ना. मी घाला मी घाला तर. अरे म्हणजे कसं दिसेल मी? घाला ना. कसं दिसतोय? क्यूट दिसतंय. एक फोटो, एक सेल्फी घे. सांता क्लॉज दिसत आहे, गुजराती सांता क्लॉज. हे नाही शी कसा दिसतोय ना. नको नाही काय. एकदम तू शनासारखी सेल्फी काढायला लागलीस. नो मी काय एवढे सेल्फीज नाही घेत. नाही सॉरी शना काय. जेनी कुठे? शना कुठे? तू जेनी सारखी जेनीच आहेस. चला. हो चला आपण आता ऑफिस मध्ये जाऊया आणि मग कॉफी घेऊया. हा घ्या तुमचा ब्रेकफास्ट. थँक्स नाही, नुसतं थँक्स म्हणून चालणार नाही. आता मला पैसे लागतील, प्रत्येक कामाचे पैसे. केड्या. हे मला थांबवू नको, आज मी बोलणार आहे. हे भरा, हे बिल भरा. दुर्लक्ष काय करताय? अहो तुमचं वजन कमी करण्यापेक्षा या घरात पैशाचं वजन कसं वाढवता येईल ते बघा. ही बिल कोण भरणार आहे? केड्या तू ओके आहेस ना? तुला फीवर वगैरे आलाय का? मला पैशाचा फीवर आलाय असं समज. आणि आता घेणेकरी येतील ना तेव्हा मला फेफर येणार आहे. अरे कोण आलं असेल आता? किराणेवाला, दूधवाला, इलेक्ट्रिक बिल. अरे सगळेच पैसे द्यायचे यार. तुम्ही बघा. मम्मा तू उघड ना. तू उघडलंस तर काय बिघडणार आहे का? हाय एक मिनिट, तू आज जा. हा? तू आज जा प्लीज. तू आज जा म्हटलं ना. काय तिला का आत पाठवलं? काय काम आहे? काय काम आहे म्हणजे काय? मी शनायाला भेटायला आलोय. माझी शनया म्हणजे काय टाइमपास आहे का? तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही भेटणार, नाही तर तुमचं मन भरलं की निघून जाणार. हा काय बोलताय तुम्ही? मी काय टाइमपास करायला येतो का तिच्या बरोबर? आणि तिला काय सतत भेटायचं मग काय इथेच राहू मी? नको. आम्ही आधीच तिघ आहोत, त्यात आणि तुमची भर नको. आम्ही इथे कसे जगतोय ते आमचं आम्हाला माहित. इथं माझ्या शनू बेबीची नोकरी गेली. तुमच्या बायकोनी फक्त 500 रुपये दिले हो. आता ही बिल, ही एवढी सगळी बिल ही कोण भरणार? मला काय विचारताय तुम्ही? मी कुठून भरू बिल? ते किड्याला सांगा ना भरायला, तो बघेल. केड्याचे पैसे संपले आणि माझ्याकडेही पैसे नाही येत आता. अरे माझ्या शनू बेबीची लाईफस्टाईल तर तुम्हाला माहितीच आहे. हा आता तुमच्यावर ज्या प्रेमा खातर ती अशी रडत खडत आयुष्य काढेल, पण ते तुम्हाला चालेल का?
ऑनेस्टली आता माझ्याकडे पण नाहीयेत पैसे. मग कमवा. हा? तुम्ही तर जॉब सोडून पण बसलात. एक नोकरी सोडली मी काही संपलेलं नाहीये. आणि मला कुणी हसत खेळत माझ्या कॅलिबरवर नोकरी देईल. हो ना, मग नोकरी मिळवा आणि मग या. गेट आउट, गेट आउट, गेट आउट. एक मिनिट, हाकलायची गरज नाही. मी काही भिकारी नाही तुमच्या दारात आलेला. माझ्या कॅलिबरवर आणि माझ्या नावावर 1 नाही 10 नोकऱ्या मिळवेन मी. नाही बघाच तुम्ही, नाही 2 दिवसात तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर आणून दाखवलं ना तर नाव नाही लावणार. गुरुनाथ सुभेदार. काय येतो ग? गेला गुरु गेला. गेला, पैसे न देताच गेला. हो, आणि आता आम्ही ऐकत होतो तू त्याला काय काय बोललीस ते. अच्छा, तो मला काय काय बोलला ते नाही ऐकू आलं तुला? तेव्हा नाही तुला मम्माचा पुळका आला ना? मला आला होता पुळका, पण या शनू बेबीने येऊ नाही दिला मला. बघ केळ्या, मी त्या गॅरीला असा डिवचलाय ना, त्याचा इगो असा दुखावला गेला असेल ना आता. अरे पण मम्मा त्यांनी काय होणार आहे? तो केवढा हर्ट झाला असेल माहितीये. होऊ दे ना हट. ग त्यांनी त्याला राग येईल, तो काम शोधेल, इरेला पेटेल. आता इराला कशाला पेटवायचंय? काय सांगायचं हिला आता? जाऊ दे, गॉन केस आहे. मला हे सांगा की तुम्ही इरेला का पेटला होतात? नुसतं गॅरीच्या नोकरीने पण काय होणार आहे? जोपर्यंत त्या राधिकाचे 300 करोड मला मिळत नाही ना, तोपर्यंत काही खरं नाही. काय म्हणालात तुम्ही? 300 करोड मी कुठे काय म्हणाले? ओ हो, अच्छा 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 अच्छा. म्हणजे तुम्हाला तुम्हाला राधिकाची इस्टेट हवी? हवी. काय म्हणताय तुझं? हा, जाऊन सांगायचं गॅरीला? हा, बघ केड्या, जर हे तू गॅरीला सांगशील तर अशी तुझी वाट लावेन ना मी. पण शनया, हे नाइंसाफी आहे, चुकीचं आहे. अरे केड्या, जरा स्वतःचा विचार कर. बघ, आम्हाला जर 300 करोड मिळाले आणि त्यातले 10% जरी आम्ही तुला देऊ केले तर तुझी आयुष्यभराची ददात नाही का मिटणार? अरे आयुष्य मजेत घालवशील. आणि जर तुला आता जायचंच असेल गॅरी बरोबर तर जा बाबा. म्हणजे तो एक भिकेला लागलाच आहे, तूही त्याच्यासोबत भिका माग. काय ठरव म्हणजे तू तुझं काय. नाहीतर यार, तुला शेक हँड करायचं तर कर आमच्या बरोबर. केड्या, कसला विचार करतोयस? हे बघ, तुला खरंच गॅरी बरोबर गेलास तर भिका मागाव्या लागतील. हे बघ, आमच्या बरोबर आलास तू निदान ते 10% तरी मिळतील. That's like my boy. We're a team now. पण मामा. मामा नाही, मामा. मामा, अरे केड्या, किती घाबरतोस रे? घाबरू नकोस, मी आहे ना. हे बघ, आधी आम्ही 2 जणी होतो की नाही, आपण 3 झालोय. आता खरी मजा येणार नाही. तर राधिका सुभेदारचे 300 करोड मी मिळवले ना तर नाव नाही लावणार. सुलक्षणा सबनीस. जो काय गेम ठरलाय तो आपण सुरू करूया का? प्रत्येक गिफ्ट वर नाव ठेवलेलं आहे. हा, नाव लिहिलेलं आहे, त्याचप्रमाणे गिफ्ट उचलायचंय. साईज वरून नाही ठरवायचं कुठलं गिफ्ट. ओके, चला घ्या घ्या घ्या. चला 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 चला. कदम. अरे वा, नाव काय? एवढं छोटं गिफ्ट. कोण आहे? निशांत. समीक्षा कोण आहे? घे. अरे वा, कापूस कापूस असेल, कापूस. हे माझं आहे. चला, मिळाली का प्रत्येकाला? बरं, आता असं करायचंय, प्रत्येकाने आपापलं गिफ्ट उघडायचंय आणि गेस करायचंय हे कोणी दिलं. ओके, चला सुरू करा. पहिलं कोण आहे?
लर्न गुजराती इन अ मंथ. हो. किती ऑब्विस आहे. कोणी दिलं असेल रे? अहो मीच दिलंय. म्हणजे काय आता स्किपिंग रो. घरी एक 5-7 आहेत. मी कपडे सुकवतो त्याच्यावर. पण मी गेस करू का कोणी दिलं असेल मला? क्रिसमस गिफ्ट आहे, सिक्रेट सांटा आहे, म्हणजे जेनी पण आपिऊ असे. जेनी Yeah, and you have to do few years. मी उघडतो. मोबाईल. बरं दिला कोणी असेल सांग ना. राधिका मॅडमने दिलं. अरे रघु, तुझा मोबाईल खराब झाला होता ना, बहिणीला माहित होतं म्हणून दिलं तुला. बघितलं, असे असतात सिक्रेट सांटा. मॅडम थँक्यू. चला आता काय किती गिफ्ट उरलेत? आता राधा तू. मी नाही तू. नाही लेडीज फर्स्ट. वहिनी उघडा ना तुमचं गिफ्ट. बरं ठीक आहे. पण मला असं वाटतंय की बहुतेक तरी हे पुस्तक असेल. फालतू गिफ्ट आहे. पुस्तक कोणी देतं का गिफ्ट? मी गेस करू शकते. हे काही फालतू गिफ्ट नाहीये, पण ते कोणी दिलंय मला माहितीये. आनंद. सौमित्र, हे तू दिलंयस. काय पण. आता मी उघडतो. कॅन. ओ घड्याळच आहे मला. पण हे गुज्जूबाईने दिलं असं. सारखा म्हणत असतो ना उशिरा येतो ना. नाही रे, मी नाही दिलंय. तू नाही दिलंय? राधा. हो. अरे हो, वा. अरे वा गुरु सर आले. अरे गुरु सर, तुमच्यासाठी पण गिफ्ट आहे. हे बघा. तू गुरु अरे पण आम सॉरी, मला माहिती नव्हतं असं काही गिफ्ट त्याच्यात. मी नाही तर आणलं. अरे नाही ठीक आहे ना, ते आम्ही आमचं करतो. बघ ना. माझ्यासाठी? हो. अरे तुझं नाव लिहिलं बघ, तू गुरु. थँक्यू. हो. चला सिरियस व्हायची काय गरज नाहीये. तो काय गेम चालू आहे तो चालू ठेवायचा. पण त्याच्या आधी हे रघु जायला ना खायला वगैरे आण ना यार. हो, खायला आण ना यार. थँक्यू सो मच. काय गिफ्ट आहे. मी ना आता आपल्या इथे मंडळात एक नवीन कार्यक्रम सुरू होतोय. त्याची सुरुवात करणार आहेत गुज्जूबाई. दोरीच्या उड्या मारून दाखवणार आहेत. अरे काय यार. जेनी, तू गुजराती में बोल एक बार. दोडा गुदीने बताव. केवळ हसा माझ्यावर हसा. पण या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.
No, you have to jump. No, you're supposed to jump. मुलीने बघायला होती. अरे वा चला चला ए घ्या घ्या खायला घ्या खायला घ्या खायला घ्या खायला घ्या. आलो 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 आलो.